नाही, तुम्ही एकटे कुठेही जाणार नाही हं? मी येते तुमच्या बरोबर. आपण दोघंही जाऊ. नाही काशी, मी तुला तिथे नाही नेऊ शकत. ती माणसं कोण होती, कुठे गेली, मला काहीच माहित नाहीये. प्लीज बघ, तू घरी जा. नाही, हा माझ्या आईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ऐक माझं. मला सुद्धा येऊ दे बरोबर. मी येणार. तू आणि तू इथे थांबू नकोस. मी तुला घरी सोडतो. चल चल. या गावात तुला कुणी पाठवलं आणि तू कशासाठी आलीस? हे बघ, तुला सुखरूपपणाने इथून सुटायचं असेल तर निमूटपणाने माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. नाहीतर केवळ मृत्यूच ती सुटका करू शकेल. अरे जा रे, जयश्रीला मृत्यूची भीती नाही. मी जीव गेला तरी माझं तोंड उघडणार नाही. अच्छा, म्हणजे जीव जावा अशीच तुझी इच्छा आहे तर ठीक आहे. ती देखील इच्छा आम्ही पूर्ण करू. तथास्तु. काशी, तुला शपथ आहे माझी, तू माझ्या बरोबर कुठेही यायचा नाहीयेस, कळलं? संजय, कुठे निघास एवढ्या रात्री तू? कक्कू, काशीच्या आईंना गुंडांनी पळवलंय. त्यांना शोधायला चाललोय मी. आपण हे काम पोलिसांकडे सोपवूया. हं, आपण पोलिसांना कळवूया. नाही कक्कू, हे काम पोलिसांचं नाहीये, माझंच आहे. बाप्पाजी, ती जयश्रीबाई केवढी हट्टी हो. हट्टालाच पेटली. एक शब्द बोलायला तयार नाही हो. बोलणार बाबा कदम, ती बोलणार. तिला मरणाची भीती घालत, मरणाच्या अगदी जवळ येणार तिला. पण असं केल्यानं ती बोलल. नाही बोलली तर तिचं मरण निश्चित आहे. ती घरात 2 दिवस नव्हती ना, तर घर कसं शांत होतं. घरात आली ते संकट घेऊनच पांढऱ्या पायाची कुठली. आई, मी आलोय. कोण? संजयराव, तुम्ही घाबरू नका. नको नको, त्याला मारू नका. नको संजयराव, उठा उठा. आई बिराई, मी पुन्हा एकदा विनवणी करतेय तुला. अगं, काय बी चिंता करू नकोस. आई बिराई आहे ना पाठीशी. आई बिराई, तू कोणत्या कर्माची शिक्षा देतेस यांना? काशी, आता तुलाच काहीतरी करावं लागेल. बाय पोरी, हे बघ, संजयला कधी बी एकटं सोडू नकोस. आणि ती कामिनी वहिनी औषध पाजायला लागली ना, तर काय बी करून त्याला विरोध कर. ऐक माझं. आई बिराई, धाव का? आई बिराई, बिराई, आई धाव का? संजयराव, उठा. आई बिराई, माझं सौभाग्य आता तुझ्या हातात आहे. हे आईला घेऊन सुखरूप घरी येऊ दे. मारा मारा, पुढते मी. फिरमाची तिने लोकात कीर्ती गायची. आज मी माझ्या सौभाग्याची भीक मागते तुझ्याकडे. यांना जर काही झालं ना, तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकत. कधीच नाही. उधळूया, भंडार उधळूया.